विद्यार्थ्यांनो, काल आपण गणित भाग 1 मधील 2 गुणांचे प्रश्न प्रकरण 1 ते 3 यावरती व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि त्यामुळे आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये आपण प्रकरण 4 ते 6 कव्हर करणार आहोत 2 गुणांचे प्रश्न. सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे कमीत कमी 500 सबस्क्रायबर्स. आपले 200 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, 200 प्लस झालेले आहेत आणि मला आशा आहे की या पुढच्या 2 दिवसामध्ये आपले 500 सबस्क्रायबर्स तुमच्या सहकार्यामुळे कव्हर होतील. तर तुम्ही 500 सबस्क्रायबर कराल हे मला माहितीच आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तुम्ही त्यांना लाईक करा आणि शेअर करत जा आणि कमेंटही करत जा. आता आपण बघूया प्रश्न. प्रकरण 4, 5 आणि 6 यातले मी प्रश्न घेणार आहे, पण आधी मी प्रकरण 5 घेतोय, संभाव्यता, कारण ते सोपं आहे. आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचंय. ठीक आहे, तर प्रश्न आपण घेतलाय. एक फासा फेकला असता फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. 2 मार्काचा हा प्रश्न परीक्षेला आहे. बघूया आपण कसं करता हे लिह. ठीक आहे, तिथे बघा, इथे एक फासा फेकला असता, एक फासा फेकला असता. आपण जेव्हा एक फासा फेकतो त्याच आपली घटना असते, नमुना अवकाश असतो एस, जो आपला येतो. फाशावरती आपल्याला एक तर 1 मिळेल, 2, 3, 4, 5 किंवा 6 आपला नमुना अवकाश आहे एस. हा एस आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला एस मधले घटक मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे नंबर ऑफ एस किती आहेत, एकूण 6 आहेत एस मधले घटक. हे आपण पहिलं काम केलं. दुसरं काम, आपली घटना काय दिलेली आहे. घटना म्हटलंय फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. ठीक आहे, मग आपली घटना आहे फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. आता आपल्याला एस मधूनच हे उत्तर शोधायचं, लक्षात ठेवा. मग ए चं उत्तर आपल्याला एस मधून शोधायचं. एस मधल्या मूळ संख्या कुठल्या आहेत तर बघा, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी फक्त त्याच पाड्यात असते, दुसऱ्या पाड्यामध्ये येत नाही. ठीक आहे, मग 2, 3, 5 या मूळ संख्या आहेत या 6 पैकी. म्हणजे नंबर ऑफ ए आपलं किती आलं, 3 आला. ठीक आहे, म्हणजे आपण नंबर ऑफ एस काढलं, नंबर ऑफ ए काढलं. आणि आता आपल्याला काय म्हटलंय, संभाव्यता काढा. काय म्हटलेलं आहे, घटनेची संभाव्यता काढा. म्हणजे मला ए घटनेची संभाव्यता काढायची, म्हणजे आपल्याला काढायचंय ए ची प्रोबॅबिलिटी पी ए. जे सूत्र आहे एन एच हे एन एस, लक्षात ठेवायचं, एन एस नेहमी खाली असतो. मग एन ए आपलं 3 होतं, एन एस आपलं 6 होतं. 3 एके 3, 3 दुने 6 म्हणजे 1/2. याचा अर्थ आपलं पी ए किती आलं, 1/2. आता मला अशी कमेंट येते की सर तुम्ही थोडं फास्ट शिकवताय. जर व्हिडिओ मी फास्ट नाही केला तर आपले जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होणार नाही, त्यांनी व्हिडिओ लेंदी होईल. त्यामुळे मी थोडं फास्ट जातो. तुम्ही व्हिडिओला थोडं स्लो करून पण बघू शकता. ठीक आहे, पहिला आपला प्रश्न झाला. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, दुसरा प्रश्न आहे, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस आणि घटनांतील अपेक्षित निष्पत्ती लिहा. म्हणजे ए आणि बी आपल्याला लिहायचंय. सोपं आहे, आपण सुरुवात करूया. 2 नाणी एकाच वेळी फेकली. ठीक आहे, बघा मग आपला एस काय म्हटलंय, 2 नाणी एकाच वेळी फेकणे लिहा किंवा फेकलेली लिहा, जे आहे ते लिहा. मग एस मध्ये जर आपण 2 नाणे एकाच वेळेस फेकले तर आपल्याला एक तर दोघांवरती एच मिळेल, किंवा पहिल्यावरती एच दुसऱ्यावरती टी मिळेल, किंवा पहिल्यावरती टी दुसऱ्यावरती एच किंवा टी टी. या आपल्याला 4 घटक मिळतील, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. आता आपली पहिली घटना म्हटलेलं आहे, कमीत कमी एक छाप मिळणे. कमीत कमी एक छाप मिळणे. आता आपल्याला एस मधनं शोधायचं आहे की कमीत कमी एक छाप म्हणजे एच. एच असतो, छाप म्हणजे एच आणि काटा म्हणजे टी. तर याच्यामध्ये बघा 2 एच आहेत, म्हणजे कमीत कमी एक आहे, त्यामुळे एच एच आपल्याला घ्यायचंय. एच टी पण घ्यायचंय, कमीत कमी एक आहे. टी एच पण घ्यायचंय, कमीत कमी एक आहे. टी टी येणार नाही, कमीत कमी एक तरी पाहिजे, एक पण नाही. मग ए घटना झाली.
बी घटना आपण घेऊया. बघा इथे मी बी घटना घेतो. बी घटना काय म्हटलंय, एकही छाप न मिळणे. आता बघूया आपण, एकही छाप नाही, कुठं नाही बरं एक पण छाप, इथे आहे एक, इथे पण एक, इथे पण एक, इथे एक पण नाही, म्हणजे टी आणि टी. तुम्ही इतकं लिहिलं की तुमचा हा प्रश्न काय होतो, कव्हर होतो. ठीक आहे. बघा आता हा प्रश्न आपण कसा कव्हर केला, एस लिहिला, नमुना अवकाश, ए लिहिला आणि बी लिहिला, आपला प्रश्न कव्हर झाला. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा तिसरा प्रश्न, एका खोक्यात 5 लाल, 8 निळे, 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने एक पेन काढायचा आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता लिहा. आता इथे बघा आपल्याला एस लिहायचं आहे, तर एस 5 लाल पेन आहेत, 8 निळे आहेत आणि 3 हिरवे आहेत. मग 5 लालला आपण काय घेऊ शकतो, लाल म्हणजे इंग्लिश मध्ये रेड, आपण R1, R2, R3, R4 आणि R5 घेऊ शकतो. हे झाले आपले 5 लाल पेन. त्यानंतर 8 निळे पेन आहेत, निळे म्हणजे ब्लू, आपण घेऊ शकतो B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आणि B8. हे झाले 8 ब्लू पेन किंवा निळे पेन. आणि 3 हिरवे आहेत म्हणजे ग्रीन, मग G1, G2 आणि G3. हे 3 हिरवे पेन झाले. ठीक आहे. आता आपण बघूया आपल्या एस चा नंबर किती आहे. सो नंबर ऑफ एस आपण पकडलं तर 5 आणि 8, 8 5 13 आणि 3 16, म्हणजे एन एस आपला आहे 16. ठीक आहे. घटना काय सांगते, ए घटना, काढलेलं पेन काय पाहिजे, निळं पाहिजे. काढलेले पेन निळे असणे. आता बघूया आपण निळं पेन कुठलं आहे, तर आपल्याकडे एकूण निळे पेन किती आहेत, एकूण 8 निळे पेन आहेत. त्यामुळे ए घटना काय येणार आहे, B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आणि B8, म्हणजे एकूण आपला नंबर ऑफ ए असणार आहे 8. याला आपण 1 देऊया, याला आपण 2 देऊया. आता आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलं की संभाव्यता काढा, की हिरवं. ठीक आहे. तर आपला व्हिडिओ मध्येच बंद झाला होता, आपण इथपर्यंत लिहिलं होतं. बघा मग ए घटना आहे B1, B2, B3, B4, B5. तर बघा एन ए बरोबर 8 येईल, कारण 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला काढायचंय पी ची संभाव्यता, निळं पेन मिळणे. तर पी ए सूत्र असणार आहे NH छेद NS. एन ए आपला 8 आहे, NS आपला 16 आहे, बरोबर. मग 8 1 8, 8 2 16, म्हणजे 1/2 उत्तर आलं. आपलं पी ए किती येतो, 1/2. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा चौथा प्रश्न आहे, जर L बरोबर 10, F1 बरोबर 70, F0 बरोबर 58, F2 बरोबर 42, तर H2 बरोबर 2, तर आपल्याला बहुलक काढायचं आहे. H नाही, हा H आहे. H बरोबर 2, तर आपल्याला बहुलक काढायचं आहे. इथे तुम्हाला बहुलक सूत्र माहिती असलं पाहिजे. लक्षात ठेवा, मध्य 3 पद्धती, मध्यक आणि बहुलक, म्हणजे एकूण हे 5 सूत्र आपले पाठ असायला हवेत, कारण सूत्र लिहायला पण मार्क असतात. मध्य सरळ पद्धती, मध्य गृहीत मध्य पद्धती आणि प्रमाण विचलन पद्धती, ह्या 3 मध्यकचं 1/4 आणि बहुलकचं 1/5, असे 5 सूत्र पाठ करायचे. आता आपण आधी बहुलकचं सूत्र लिहूया, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बहुलकचं आपलं सूत्र आहे L अधिक कंसात F1 वजा F0 किंवा F0 भागिले 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. हा तुम्हाला पाठ करायचा. ठीक आहे, सूत्र तुम्हाला पाठच करायचं. आता यात आपण किंमत भरूया. L आपला 10 अधिक F1 70, 70 वजा 58 छेद 2 गुणिले 70, कारण F1 70 आहे, वजा F0 58 वजा F2 42 आणि गुणिले H आपला आहे 2. सूत्रात किंमत भरली. बघा या स्टेपला मार्क आहेत, थोडं आपण झूम करून घेऊया. ठीक आहे. मग पुढे आपण काय बघूया, आपलं 10 ऍज इट इज अधिक, इथे बघा 70 म्हणून 58 गेले 12 राहतात, वजा यांचा गुणाकार 70 दुणे 140
वजा वजा अधिक, त्यामुळे यांची बेरीज होणार आहे 100 गुणिले 2 ऍज इट इज आपल्याकडे आहे, म्हणजे 10 अधिक 12/40. 140 म्हणून 100 गेले 40 होतात आणि हे 2. ठीक आहे, दोन्हीकडे भाग लावूया आपण, म्हणजे 10 अधिक यांची बेरीज पण गुणाकार पण करता येईल, 10 12 गुणिले 2 किती होतात 24. 24/40. आता इथे वरती आपण जर भाग लावला तर आपल्याला मिळणार 10 अधिक 0.6. 24 भागिले ते 40 घेतलं तर इथे 10 4 10 40 आणि 4 7 24. 10 म्हणजे आपल्याला मिळतात 6 भागिले 10 म्हणजे 0.6. त्यामुळे मी डायरेक्ट 0.6 मानले. यांची बेरीज करा, 10.6 आपला काय येणार आहे, बहुलक येणार आहे. किती आहे बहुलक तुमचा, 10.6. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती. बघा, पाचवं गणित. दिलेल्या माहितीवरून मध्य x बार काढा. सम ऑफ xi fi बरोबर 1265 आणि n आपला आहे 50. इथे आपण डायरेक्ट सूत्र मांडूया. सूत्र आपलं काय आहे, x बार म्हणजे मध्य बरोबर सम ऑफ xi fi. तुम्ही आता fi xi घेतला असेल शाळेमध्ये तरी पण चालतं, ते छेद n म्हणजे तो सम ऑफ fi असतो, तो आपल्या सूत्रामध्ये तो आपला n असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, म्हणजेच समेशन fi xi छेद समेशन fi असतो आपला n असतो. किंमत टाकूया. fi xi किती आहे 1265 आणि n किती आहे 50. आता 50 ते वरती मी भाग लावला की मला उत्तर मिळणार आहे 25.3. म्हणजे आपला x बार किती आला 25.3. ठीक आहे, आता भाग कसा तुम्हाला इथे मी साईडला दाखवतो. 1265 भागिले 50, मग 5 10 50, 5 दुने 10. ठीक आहे, 12तून 10 गेले 2 राहिले, हा 6. ठीक आहे, 26 झाले. आता आपण पुन्हा पाचचा पाडा बोलूया. 5 5 25, 1 राहिला, मग हे 5 घेऊया, 15 झाले आणि 5 3 15. उत्तर किती येते 253/10. खाली 10 आहेत म्हणून एका संख्येनंतर पॉईंट लागतो, 25.3. म्हणजे आपण उत्तर किती आलं 25.3. पुढच्या गणितावर जाऊया. चला, पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हटलंय की वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संख्येत वारंवारता साधन तयार करा. आता इथे आपल्याला कामाचे तास म्हणजे वर्ग आणि कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे वारंवारता आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे वरून खाली आपल्याला ती करायची आहे. तर बघा, संचित वारंवारता तयार करणं खूप सोपं आहे. पहिली संख्या ऍज इट इज ठेवा 150. आता या दोघांची बेरीज करा, 150 आणि 500. मग 500 अधिक 150 म्हणजे 650. कसे आले दोघांची बेरीज इथे. आता या दोघांची बेरीज करा, 650 आणि 300, आणि ते इथे लिहा, 650 300 950. आणि आता या दोघांची बेरीज करा, 950 आणि 50 1000. म्हणजे आपला n किती आला 1000 आला. तो इथे पण 1000 येईल आणि यांची बेरीज पण 1000 येईल. इझिली तुमचं संचित वारंवारता त्यापेक्षा कमी तयार होईल. त्यापेक्षा जास्त म्हटल्यानंतर पेक्षा जास्त हे पण मी तुम्हाला सांगून टाकतो. ठीक आहे, आपण इथे समजून घेऊया. बघा, सोपं आहे. इथे खाली किती आहेत 50, म्हणजे इथे 50 येणार. या 50 ची आणि 300 ची बेरीज करायची. 50 आणि 300 350. या 350 ची आणि 500 ची बेरीज करायची. 350 आणि 500 850. आणि ह्या 850 आणि 150 ची बेरीज करायची. 850 आणि 150 1000. बघा, म्हणजे असं गेलं तरी पण वरती 1000, असं गेलं तरी पण 1000. ठीक आहे, ही झाली संचित वारंवारता च्यापेक्षा कमी आणि च्यापेक्षा जास्त दोन्ही प्रकारामध्ये. जाऊया पुढच्या गणितावरती. 7वा प्रश्न बघा. एक शेअर ₹2000 बाजार भावाला विकला. यासाठी दलाली आपण दिलेली आहे 0.5%. तर शेअर विकून मिळणारी किंमत काढा, रक्कम काढा. आपल्याला विक्री किंमत काढायची. गणित बघा सोपं आहे. आपण शेअरचा बाजार भाव लिहूया आधी. बाजार भाव, हा बाजार भाव आहे ₹2000.
त्यानंतर दलाली किती आहे, शेकडा दलाली आपली आहे, शेकडा दलाली ही आपली आहे 0.5%. आता मला आधी काय काढायला लागेल, आधी फक्त दलाली काढावी लागेल. जी शेकडा आहे म्हणजे टक्क्यामध्ये आहे तिला आपण कन्वर्ट करूया आकड्यामध्ये. आणि त्यामुळं दलाली दलाली किती आहे, तर बाजार भावाचे 0.5%. मग बाजार भाव आपला किती आहे 2000 चे म्हणजे गुणिले आणि 0.5% म्हणजे 0.5 भागिले 100. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आपण बघा इथे खाली 2 शून्य वर 2 शून्य गेले, उरले किती 20 गुणिले 0.5. 20 100. पुन्हा इथे पॉइंट आहे त्यामुळे इथे पॉइंट लागेल. म्हणजे आपली दलाली किती आली, दलाली आपली आलेली आहे 10 रुपये. आता हा जो व्यवहार आहे, आपण शेअर विकतोय त्यामुळे आपल्याला दलाली द्यावी लागेल. त्यामुळे विक्री किंमत जी आहे किंवा विकून मिळणारी रक्कम आहे, मिळणारी बघा मिळणारी रक्कम जी आहे ही बाजारभाव, यातून दलाली मला मायनस करावी लागेल, कारण दलाल पण घेईल की नाही आपल्याकडून ते पैसे, मग ते आपले मायनस होतील. बाजारभाव आपला होता 2000, दलाली 10 रुपये गेली म्हणजे आपल्या उरतात 1990 रुपये आपल्याला मिळणारी रक्कम आहे. आणि सोपं आहे, समजून घ्यायचं फक्त आपल्याला कसं आहे ते. ठीक आहे, बघा पूर्ण गणित आपण इथे केलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा पुढचं गणित म्हटलंय, बघा तक्ता पूर्ण करा. थोडा झूम करूया आपण. बघा सोपं आहे. दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि इथे येणार आहे बाजार भाव. पहिले दर्शनी किंमत 10 आहे आणि अधिमूल्य 7 आहे. अधिमूल्य म्हणजे मूल्य वाढलेलं आहे, मग ते याच्यामध्ये प्लस होणार आहे. त्यामुळे बाजारभाव आपला येणार आहे रुपये 17. 10 अधिक 7 अधिमूल्यामध्ये अधिक करायचे, 10 अधिक 7 17, त्यामुळे अधिक मूल्य 17 झालं, आपला बाजारभाव 17 झाला. पुढे 25 रुपये दर्शनी किंमत होती, बाजारभाव 16 झाला, म्हणजे किंमत कमी झाली म्हणजे अवमूल्य झालं. मग 25 च 16 झालं म्हणजे 9 रुपये जे आहेत ते अवमूल्य झालेलं आहे. पुन्हा 300 चे 315 झाले म्हणजे काय झालं, अधिमूल्य झालं, म्हणजे किंमत वाढली. अधिमूल्य किती रुपयाने वाढलं, 15 रुपयाने, त्यामुळे अधिमूल्य 15. आणि सममूल्य बाजारभाव 5 आहे म्हणजे दर्शनी किंमत किती असेल, रुपये 5 असेल. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती. बघा एका वस्तूवरील CGST 9% असेल तर 700 रुपये छापील किमतीच्या वस्तूवर किती GST भरावा लागेल. आपल्याला काय दिलंय, CGST दिलाय 9% आणि छापील किंमत जी आहे, छापील किंमत ही आहे रुपये 700. जर CGST 9% असेल म्हणून फक्त GST याच्या डबल, 9च्या डबल 18% आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे, GST. हा जो GST हा टक्क्यांमध्ये आणि त्यामुळं GST आपला किती असणार आहे, आपल्या छापील किमतीचे 18% आपला GST असणार आहे. आपली छापील किंमत किती आहे 700, मग 700 गुणिले 18% म्हणजे किती, 18 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे आपल्याकडे उरतात किती 7 गुणिले 18. आता यांचा आपण गुणाकार करूया. 7 8 56, 5 7, 7 1 7, 7 आणि 5 12, म्हणजे 126 रुपये आपला काय पडतो, GST त्याच्यावरती पडतो. शेवटचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 5000 रुपये किमतीचा मिक्सर 5% सूट देऊन विकलेला आहे. ठीक आहे, तर त्या मिक्सरची करपात्र किंमत काढा. सोपं आहे, मिक्सरची छापील किंमत काय आहे, तर छापील किंमत ही आपली आहे रुपये 5000 आणि सूट शेकडा सूट किती आहे,
तर शेकडा सूट आपली आहे 5%. आधी आपण काय काढूया, सूट काढूया. सूट कशी काढायची, सूट बरोबर छापील किमतीचे 5%. ठीक आहे. मग छापील किंमत आपली किती आहे, 5,000. त्याचे 5% म्हणजे 5/100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले म्हणजे आपल्याला किती उरतात, 50 गुणिले 5, 5 25 आणि 0 म्हणजे आपल्याला सूट किती मिळते, 225 रुपये. आता ही सूट आहे, ही सूट आपण जर छापील किमतीने मायनस केली तर आपल्याला करपात्र रक्कम मिळते. आणि म्हणून मिक्सरची करपात्र किंमत ही जी असणार आहे, ही छापील किंमत वजा सूट असणार आहे. मग आपली छापील किंमत किती होती, 5,000. त्यातनं आपण 250 वजा करायचे. बघा मग 5,000 म्हणून 250 गेले म्हणजे 4,750 रुपये आपली करपात्र किंमत राहते. म्हणजे या किमतीवरती कर लागू शकतो. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण 10 गणित केलेले आहेत प्रकरण 4 ते 6 मधील. याचा अर्थ बघा तुम्हाला कळलं असेल की जास्तीत जास्त भर हा प्रकरण 1 ते 3 वरती असतो 2 गुणांच्या प्रश्नामध्ये. असे आपले एकूण 12 आणि 10 म्हणजे 22 प्रश्न झालेले आहेत 2 गुणांचे. हा दुसरा भाग, पहिला भाग ऑलरेडी रिलीज झालेला आहे. तुम्ही दोन्ही भाग बघा आणि हे दोन्ही प्रश्न जे आहे दोन्ही मिळून 22 प्रश्न सोडवा. तुम्हाला 2 गुणांचे प्रश्न अवघड जाणार नाहीत. असेच व्हिडिओ हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा काय हवं असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.